नमस्कार. आज आपण बघणार आहोत टोपोशीट कशी डाउनलोड करायची. तर मग आता आपण Google उघडूया आणि त्यावर जाऊन सर्वे ऑफ इंडिया ही वेबसाईट सर्च करून घेऊया आणि मग त्या वेबसाईटमध्ये जाऊया. टोपोशीट ही सर्वे ऑफ इंडिया नावाची एक वेबसाईट बनवते. सर्वे ऑफ इंडिया फक्त टोपोशीटच नाही तर इंडियाचे वेगवेगळे मॅप पण बनवते. तर टोपोशीट हे काय असतं? टोपोशीट हा एक प्रकारचा मॅपच असतो, पण हा मॅपपेक्षा थोडा वेगळा असतो, कारण यात जास्त डिटेल जिओग्राफिक फीचर्स रिप्रेझेंट केलेले असतात. टोपोशीटमध्ये नॅचरल ॲज वेल ॲज मॅनमेड फीचर्स पण रिप्रेझेंट केलेले असतात. तर चला आता आपण बघूया टोपोशीट ही कशी डाउनलोड करायची. तर सध्या आपण सर्वे ऑफ इंडियाच्या होम पेजवर आहे. तिकडे जाऊन मॅप्स अँड सर्व्हिसेसवर आपल्याला जायचं आहे आणि मग मॅप्स अँड सर्व्हिसेसमध्ये ऑनलाईन मॅप्स पोर्टल फ्री ऑर परचेसवर क्लिक करूया आणि मग एक नवीन पेज आलं आहे. तिकडे खाली स्क्रोल डाऊन करून येऊया आणि मग वर डिजिटल प्रोडक्ट्समध्ये आपल्याला बरेच मॅप वगैरे दिसत आहेत. तर आता आपण इथे जिओ रेफरन्स कलर अँड रास्टरला क्लिक करूया. आता आपल्याला टोपोशीट डाउनलोड करायची आहे, म्हणून आपण इथे फिल्टर्समध्ये डिजिटल प्रोडक्ट्समध्ये ओपन सिरीज मॅप फ्री PDF इकडे जाऊया. आता आपण बघू शकतो की इकडे ओपन सिरीज मॅप फ्री PDF म्हणून आला आहे. याची प्राईस 0 आहे, म्हणजे हा ₹0 आपल्याला अवेलेबल होईल. त्यामुळे आपण आता क्लिक टू बाय करूया. तुम्हाला ज्याही एरियाची टोपोशीट डाउनलोड करायची असेल, जर तिचा शीट नंबर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे एंटर शीट नंबर म्हणून करू शकता. पण जर तुम्हाला शीट नंबर माहीत नसेल तर इथे सर्च शीट नंबर म्हणून एक ऑप्शन आहे, तिकडे क्लिक करूया आणि मग इथे स्टेट आणि डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. तर आता आपण तेही करून घेऊयात. स्टेटमध्ये मी महाराष्ट्र सिलेक्ट करते आणि डिस्ट्रिक्टमध्ये नागपूर सिलेक्ट करते. तर आता तुम्ही बघू शकता इथे नागपूरच्या बऱ्याचशा टोपोशीट आलेल्या आहेत. 15 टोपोशीट या नागपूरच्या आलेल्या आहेत. तर आता आपण यातली एक कोणतीही डाउनलोड करूया. डाउनलोड करण्यासाठी आपण इथे एका टोपोशीटला सिलेक्ट करूया आणि मग तुम्ही बघू शकता जी टोपोशीट मी तिकडे सिलेक्ट केली आहे तिचा शीट नंबर इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. तर आता आपण डाउनलोड करूया. टोपोशीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वे ऑफ इंडियावर एक अकाउंट बनवावं लागेल. माझं इथे ऑलरेडी एक अकाउंट बनवलेलं आहे, तर आता मी तेच वापरते. इथे कॅप्चा वगैरे सगळं नीट टाकून आपण साइन इन करून घेऊया. तर अजून एक इथे बॉक्स आला आहे, आपण त्या डिटेल्स पण फिल करून घेऊया. नेमकं टोपोशीटमधले मॅनमेड फीचर्स आणि नॅचरल फीचर्स कोणकोणते असतात आपण ते बघूया. टोपोशीटमध्ये नॅचरल फीचर्समध्ये आपल्याला कंटूर्स, व्हॅलीज, रिज, रिव्हर्स आणि लेक्स अँड फॉरेस्ट एरिया वगैरे येतो. आणि टोपोशीटच्या मॅनमेड फीचर्समध्ये रेल्वेज, ब्रिज, टाउन, सिटीज असं बरंच काही येतं. आता आपल्याकडे अजून एक नवीन बॉक्स आला आहे, आपण त्याही डिटेल्स फिल करून घेऊया आणि नंतर इकडे खाली आय हॅव अग्रीड टू द प्रायव्हसी अँड पॉलिसी ऑफ सर्वे ऑफ इंडियाला ओके करूया. तर आता तुम्ही बघू शकता आपली टोपोशीट ही डाउनलोड झालेली आहे. तर आता आपण ती टोपोशीट ओपन करून बघूया. आता ही एक आपल्याला टोपोशीट दिसत आहे. आपण जी टोपोशीट डाउनलोड केलेली आहे ती ही टोपोशीट आहे. आता आपण टोपोशीटमधले थोडे डिटेल्स बघूयात. इथे तो टोपोशीटचा नंबर दिलेला आहे, टोपोशीटची स्केल दिली आहे आणि टोपोशीट ही कोणत्या एरियाची आहे तो एरिया इकडे मार्क केलेला आहे. तसंच सर्वे ऑफ इंडियाने ही टोपोशीट बनवली आहे म्हणून इथे त्यांचं नाव वगैरे आहे आणि मग खाली लेजंडमध्ये
खाली लिजेंडही आहे, तिकडे कन्व्हेन्शनल सिम्बॉल्स म्हणून. लिजेंडमध्ये तुम्हाला तुमच्या टोपोशीटमध्ये काय काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन भेटते. एक्सप्रेस हायवे हा पर्पल कलरने इथे डिनोट केलेला आहे. रिव्हर्स, मराईन लाईन, टाउन्स, विलेजेस असं बरेच काही काही इथे टोपोशीट ह्या लिजनमध्ये दाखवलेलं आहे, जे की या टोपोशीटमध्ये आहे. तर आपण आता काही फीचर्स टोपोशीटमध्ये मॅच करून बघूया. टेम्पलचा असा सिम्बॉल इथे दाखवलेला आहे, तर आपण बघूया ते टोपोशीटमध्ये कुठे कुठे आहे. इथे 1, 2, 3 असे इथे टेम्पल डिनोट केलेले आहेत. अजून एखादा सिम्बॉल आपण बघूया. पोस्ट ऑफिस अशा रेड कलरच्या याने इथे डिनोट केलेला आहे. तर इथे कुठे टोपोशीटमध्ये आपल्याला तो सिम्बॉल दिसतोय का तो बघूया. ते 1 आणि 2 असे पोस्ट ऑफिस म्हणून इथे सिम्बॉल डिनोट केलेले आहेत. तर अशी ही टोपोशीट असते. तर आज आपण शिकलो आहोत टोपोशीट कशी डाउनलोड करायची. धन्यवाद.